भक्तिगंध यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रामकृष्ण हरी। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मागील व्हिडिओमध्ये आपण श्री सूक्ताच्या संबंधाने पार्श्वभूमीचा आणि त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्री सूक्ताच्या पहिल्या श्लोकाचा पहिल्या मंत्राचा अर्थ पाहिलेला आहे आणि आज आपण त्याच्या पुढच्या मंत्रांच्या अर्थांचा विचार करणार आहोत। श्री सूक्त हे अतिशय असामान्य अशा स्वरूपाचं सूक्त। त्या श्री सूक्तामध्ये भगवती आई साहेबांची ज्या पद्धतीने उपासना केलेली आहे, भगवती आई साहेबांचं ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे तशा पद्धतीचं वर्णन अन्य स्तोत्रामध्ये क्वचित झालेलं पाहायला सापडतं। आणि हे जे चार भगवती आई साहेबांचे मानसपुत्र आहे त्याच्यामध्ये चिखलीद आहे, आनंद आहे, कर्दम आहे आणि श्रीद आहे। हे चारही पुत्र भगवती आई साहेबांना आवाहन करतात, भगवती आई साहेबांना आपल्या घरी बोलवतात, पण ते बोलवत असताना सर्वात महत्वाचं स्वतः आवाहन करत नाहीत, ते हव्य वाहन असणाऱ्या जे भगवंताचं आणि मानवाचं मध्यस्थ करत आहे अशा जात वेदाच्या माध्यमातून ते आवाहन करतात। बघा, मनुष्याला आपला संदेश दुसरीकडे पाठवायचा असेल तर कोणत्या तरी मीडिएटरची गरज आहे, माध्यमाची गरज आहे। तत् पद्धतीने आपल्यामध्ये आणि देवामध्ये जर कोण मीडिएटर असेल, कोण जर माध्यम असेल तर हा अग्नी हे माध्यम आहे। या अग्नीचे विविध प्रकार आपल्याला पाहायला सापडतात, पण जात वेद या अग्नीच्या माध्यमातून या चौघांनीही भगवती आई साहेबांना महालक्ष्मी स्वरूपामध्ये आवाहन केलेलं पाहायला सापडतं। हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जात वेदो म आवह। हे जात वेदो आवह, हे जातवेदा तू आवाहन कर। कोणाला आवाहन कर तर सांगितलं हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम, जी सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे, जिची कांती सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे, जिचं अंतःकरण चांदीप्रमाणे शुभ्र आहे, शुद्ध आहे, आणि अशी हिरण्यमयी हरिणीम, हरिणी याचा अर्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। सस्य श्यामला करणारी, सगळ्यांना धनधान्य पुष्कळ देणारी, अशा स्वरूपामध्ये चंद्राच्या प्रमाणे आल्हाददायक असणारी, चंद्राप्रमाणे शीतल असणारी अशी ही महालक्ष्मी तू माझ्यासाठी आवाहन कर, असं जात वेदाला सांगितलं। आता हा जात वेद कोण आहे तर अग्नीचा एक प्रकार आहे। आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचे अग्नींचे वर्णन केलेले। कोणकोणत्या पद्धतीचे अग्नी आहेत तर पहिल्यांदा सांगितला की मनुष्याच्या प्राणीमात्राच्या पोटामध्ये असणारा अग्नी त्याला जठराग्नी असं म्हटलं जातं, आणि भगवंत हे स्वतः त्याचं स्वरूप मानतो। अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं। तो वैश्वानर स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याकडे आहे, त्याला जठराग्नी असं म्हटलं जातं। परंतु धार्मिक कार्यामध्ये ज्या अग्नींचं वर्णन केलेलं आहे ते तीन पद्धतीचे अग्नी आपल्याला पाहायला सापडतात। पहिला जो अग्नी आहे त्याला गार्हपत्य असं म्हटलं जातं, दुसरा आवाहनीय असं म्हटलं जातं, आणि तिसरा दक्षिणाग्नी म्हटलं जातं। या तीन पद्धतीचे अग्नी विविध कार्यासाठी बोलावले जातात। आता या तीन अग्नींचा जर आपण विचार केला तर हे तिन्ही अग्नी अत्यंतिक शुद्ध स्वरूपाचे आहेत, परंतु अग्नी कोणता शुद्ध आहे याचा विचार करत असताना
यज्ञीय अग्नीला जो मंथनाच्या माध्यमातून निर्माण केला जातो त्या अग्नीला विशेष महत्व दिलेलं पाहायला मिळतं। यज्ञीय अग्नी म्हणजे कोणता? आपला पाठीमागच 11 लक्ष हरिपाठ आवर्तन सोहळा झाला आणि त्याच्या माध्यमातून आपण त्रिदिनी आणि पंचकुंडी अशा पद्धतीचा हरिपाठ यज्ञ त्या ठिकाणी केला आणि ज्यावेळेस तो यज्ञ संपन्न झाला त्यावेळी जो अग्नी आवाहित केलेला होता म्हणजे ज्या अग्नीला आपण बोलवलं होतं तो मंथनाच्या माध्यमातून निर्माण झालेला होता। ते मंथनी, ते पात्र आणि ते मंथन करून तो अग्नी त्या ठिकाणी आपण निर्माण केला आणि त्या माध्यमातून काय केलं तर हवनाचं कार्य, यज्ञ कार्य आपण पुढे नेलं होतं। प्रत्येक शुभ कार्यासाठी आवाहनित केला गेलेला किंवा ज्याला आपण आवाहन करतो असे भिन्न भिन्न अग्नी आपल्याला मृत्यू लोकामध्ये आणि स्वर्ग लोकामध्ये पाहायला मिळतात। पण या सगळ्यांमध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर हा जात वेद नावाचा अग्नी सांगितला। तो कसा श्रेष्ठ? तर जात वेद याचा शब्दाचाच अर्थ सांगितताना याच्यामध्ये जात आणि वेद असे दोन शब्द आहेत। जानाती सहा, जो सर्व जाणतो, आणि विद विद्यते नावाचा धातू ज्याला सगळं ज्ञान आहे, हा कोण आहे? जात वेद म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप आहे। हा जातवेद नावाचा अग्नी जो आहे तो प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप आहे आणि हे ज्ञानाचं स्वरूप असल्यामुळे त्याला दोघांकडेही लक्ष देता येतं, दोघांचंही जाणता येतं, म्हणून त्याला जातवेद अशी उपमा दिलेली आहे। आणि म्हणून त्या जातवेदाला या ठिकाणी आवाहनित केलेलं पाहायला सापडतं। अग्नीचे धर्म कार्यासाठी 3 प्रकार सांगितले, एक अग्नी, दुसरा वाहिनी आणि तिसरा जातवेद। हे जातवेद नावाचा अग्नी जो आहे ज्याला सगळं जाणता येतं किंवा जो सगळं जाणतो त्याला जातवेद अशी उपमा दिलेली आहे। अग्निसंबंधानं यजुर्वेदाच्या 31व्या अध्यायामध्ये अशा पद्धतीची एक ऋचा आलेली बघा। अग्निर्हतस्य जयते नः, अग्निही ब्रह्मस्य जयते नः। म्हणजे काय? तर मानवाच्या संबंधानं समस्त ज्ञान या अग्नीला आहे, त्यामुळं अग्नीला हा मनुष्य आवाहन करू शकतो आणि हाच अग्नी देवतेंना आवाहन करू शकतो। म्हणजे आपण मानव अग्नीला हवा आवाहन करायचे आणि अग्नीने तत्सम असणाऱ्या, तत्प्रधान असणाऱ्या देवतेला आवाहन करायचे। आपल्या माध्यमातून अग्नीचं आवाहन होते, अग्नीच्या माध्यमातून देवतेचं आवाहन होते, परंतु मनुष्य प्राणी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये तत्सम देवतेला आवाहनित करू शकत नाही, तेवढी आपली पात्रता नाही। म्हणून आपण अग्नीला आवाहन करायचं आणि अग्नीने त्या असणाऱ्या तत्प्रधान देवतेला आवाहन करायचं, हा नियम असल्यामुळे या ठिकाणी 4 मुलं आहेत, 4ही महालक्ष्मीचे पुत्र आहेत। एवढं असताना सुद्धा या चौघांनाही आपल्या माईला, आपल्या आईला आवाहन करता येत नाही, म्हणून ते जातवेदाला सांगतात की तू काय कर, या असणाऱ्या आईसाहेबांना, भगवती आईसाहेबांना तू आवाहन कर, कारण तू सगळं जाणतोस, तुझ्याकडे असं सामर्थ्य आहे। जातवेदाः सर्व वेदानां समर्पकः। आता इथं वेद जो शब्द आहे हा वेद शब्द जे यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद किंवा अथर्ववेद हे 4 वेद आहेत याला दर्शवित नाही, तर वेद हा शब्द या ठिकाणी काय दर्शवतो आहे तर जाणणे ही क्रिया दर्शवतो। म्हणून सांगितलं जातवेदाः सर्व वेदानां समर्पकः। सगळी जाणण्याची प्रक्रिया त्याच्याकडे असल्यामुळे, सर्व त्याला ज्ञान असल्यामुळे भक्ताच्या, साधकाच्या, पुत्राच्या अंतःकरणामध्ये जशी भावना आहे त्याच पद्धतीनं तो समोरच्या असणाऱ्या भगवती आई साहेबांना आवाहन करतो।
एखादा व्यक्ती जर सकाम बुद्धीच्या माध्यमातून आई साहेबांची आराधना करत असेल तर ते अग्नी सांगायची गरज नाही, तो जाणतो आणि आपला जो निरोप आहे तो भगवती आई साहेबांपर्यंत पोहोचवतो की यांना फक्त सकामतेच्या माध्यमातून तुमची आराधना करायची आहे. त्या ठिकाणी महालक्ष्मी माता प्रगट होत नाही. महालक्ष्मी माता आपले कृपादृष्टी फक्त त्याच्यावर करते आणि त्या माध्यमातून त्याला सुख आणि समृद्धी, धन धान्य प्राप्त करून देते. पण हे चारीही पुत्र हे फक्त स्वतःसाठी महालक्ष्मीला आवाहन करत नाहीत, स्वतःसाठी भगवती आई साहेबांना आवाहन करत नाहीत, तर त्यांच्या माध्यमातून फार मोठ्या संकल्पना जाणून घ्यायच्यात आपल्याला. काय काम आहे, कशासाठी आईला बोलवताय हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे काम आहे, हे राष्ट्राचं काम आहे, हे देशाचं काम आहे आणि म्हणून समस्त सृष्टीच्या, समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आम्ही त्या आई साहेबांना आवाहन करत आहोत. काय सांगितलं बघा, सृष्टीच्या कल्याणासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी आम्ही आवाहन करत आहोत असा एका ठिकाणी उल्लेख केला असताना दुसऱ्याच रुचेमध्ये, दुसऱ्याच मंत्रामध्ये ते या अग्नीला उद्देशून म्हणतात, ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषाण्यहम. काय मागितलंय? ताम आवह जात वेदो, हे जातवेद ताम आवह, तू त्यांना आवाहित कर, तू तिला बोलवून घे. आणि ती कशी आहे तर त्याचं वर्णन करताना सांगितलं, अपगामिनीम लक्ष्मीम अपगामिनीम. अपगामिनी म्हणजे काय? गामिनी म्हणजे वाहणारी, जाणारी, आणि अपगामिनी म्हणजे काय? जी कधीही तुमच्यापासून दूर जात नाही अशा स्वरूपाची असणारी ही लक्ष्मी माता. हिला बरेच जण चंचल म्हणतात. ही लक्ष्मी माता, हिला बरेच जण असं म्हणतात की ही ज्ञानाचा त्याग करते, ज्ञानाचा त्याग करते आणि मूर्खाच्या असणाऱ्या संगतीमध्ये रममाण होते. बरेच जण त्या ठिकाणी बोलतात. अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये किंवा अन्य सगळ्या ठिकाणी हे बोललं जातं की जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नाही आणि जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नाही. दोघींचं वैर आहे का? दोघींचं वैर असायचं काहीच कारण नाही, कारण दोघी एकाच शक्तीची दोन रूप आहेत. महाकाली काय, महालक्ष्मी काय, महासरस्वती काय, या तिघांच्याही स्वरूपांचा आपण विचार केलेला आहे. या तिन्ही स्वरूपाचं जर आपण वर्णन पाहिलं तर हे तिघीही एकाच असणाऱ्या शक्तीच्या माध्यमातून वाहन करण्याचं काम करतात. त्यामुळं परस्परामध्ये कोणत्याही पद्धतीचं वैरत्व बुद्धी, वैरत्व भाव असा धारण केलेला नाही. वैरत्व भाव कशासाठी धारण करावा दोघींनी? पण साधारणतः मनुष्य मात्रामध्ये अशी भूमिका निर्माण केली जाते की बाबा दोघी एकत्र राहत नाहीत, दोघींचं पटत नाही वगैरे वगैरे. पण तसा कोणत्याही पद्धतीचा भाव आपल्याला पाहायला सापडत नाही. कारण का? कारण ती चंचला नाही, ती चंचल नाही. ती प्रारब्धाच्या माध्यमातून तुमच्याकडे येते आणि कर्माच्या माध्यमातून तुमच्यापासून दूर होते, हे लक्षात ठेवा. लक्ष्मी तुम्हाला प्राप्त झाली, ती प्रारब्धाच्या माध्यमातून प्राप्त झाली, परंतु तुमचं कर्म असं असतं की त्या लक्ष्मीला स्थिर राहू देत नाही. म्हणून तिला चंचला असं म्हटलं जात, चंचल असं म्हटलं जात. मग तिचं खरं स्वरूप कसं आहे तर तिचं खरं स्वरूपाचं वर्णन करताना सांगितलं अपगामिनीम. एकदा ती लक्ष्मी मातेनं एखाद्या व्यक्तीवर कृपा केली, ती कृपा निश्चित पद्धतीनं शाश्वत राहते. म्हणून तिच्या संबंधानं वर्णन करताना फार गोड या ठिकाणी शब्द वापरलाय. ती म्हणजे अपगामिनी आहे, ती तुम्हाला सोडून कधीही जात नाही.
मग आमच्यापासून दूर होते ती आमच्या कर्माच्या माध्यमातून दूर होते. मग ही आपल्या जवळ राहते हे कशाच्या माध्यमातून दिसतं, कशाच्या माध्यमातून प्रतीत होतं, त्याचं वर्णन करताना सांगितलं यस्याम हिरण्यम विंदेयम गाम अश्वम पुरुषान अहम. हे जे 4 पुत्र आहेत, हे 4 पुत्र तिच्याकडे मागणी मागताना जातवेदाकडे सांगतात की तिला बोलव, आम्हाला तिच्याकडून काय हवंय. तर पहिल्यांदा सांगितलं हिरण्यम, अहम हिरण्यम विंदे. आम्हाला त्यांच्यापासून तिच्यापासून हिरण्य पाहिजे आहे. हिरण्य म्हणजे सोनं. आता राष्ट्राच्या दिव्यत्वाचा विचार करणारे किंवा समस्त असणाऱ्या राष्ट्राचं कल्याण चिंतणारे हे ऋषी पण त्या आईसाहेबांकडे सुवर्णाची अभिलाषा धरतात. मग सुवर्ण प्राप्त करून जर दिलं, आईसाहेबांनी सुवर्ण दिलं, तर त्या माध्यमातून कोणते राष्ट्राचं कल्याण होणार आहे. राष्ट्राच्या कल्याणासाठी सोनं लागतं का, हा भाव पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये विचार करताना सांगितलं की सुवर्ण ही फक्त संपत्ती नाही, तर सुवर्ण हे एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि लक्ष्मीचं स्वरूप असणारं सुवर्ण ही प्रत्येक राष्ट्राची संपत्ती. बघा, ज्यावेळी आपला देश परकीय आक्रमण विरहित होता, त्यावेळी सांगितलं की बाबा भारत म्हणजे कोण होता, तर जिथून सोन्याचा धूर निघत होता. सुवर्ण हे श्रीमंतीचं लक्षण आहे, सुवर्ण हे ऐश्वर्याचं लक्षण आहे, सुवर्ण हे राष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण आहे. परकीयांनी आक्रमण केलं आणि त्या आक्रमणाच्या माध्यमातून हजारो कोट्यावधी टन सोनं भारतातून बाहेर नेलं. कशासाठी नेलं? सुवर्ण हे ऐश्वर्याचं लक्षण आहे. आणि म्हणून ज्यावेळी सोनं आपल्या भारतातून बाहेर गेलं, त्यावेळी भारतामध्ये थोडीशी अर्थव्यवस्थेच्या संबंधानं कमजोरी निर्माण झाली. कमकुवत अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, पण भारत हे राष्ट्र इतर राष्ट्रांप्रमाणे नाही. भारत हे राष्ट्र इतर राष्ट्रांप्रमाणे नाही. इतर राष्ट्रामध्ये अपरिमित पैसा मिळवायचा, तो पैसा कोणत्याही माध्यमातून मिळवायचा, म्हणजे चांगल्याच माध्यमातून प्राप्त होणारा पैसा ही लक्ष्मी आहे. आणि चांगल्याच माध्यमातून जे आपल्याला प्राप्त होतं ते टिकणार असतं. अशा पद्धतीची भावना फक्त आणि फक्त कुठं आहे, तर ती भारतीयांच्याच अंतःकरणामध्ये आहे, अन्य व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये नाही. परंतु इतर असणाऱ्या व्यक्तींचा, राष्ट्रांचा जर आपण विचार केला, तर इतर राष्ट्र ही फक्त आणि फक्त पैसा मिळवण्याच्या बाबतीमध्ये पुढे आहेत. इतर कोणत्या बाबतीमध्ये ती पुढे नसलेली आपल्याला पाहायला मिळतात. इतर राष्ट्र जी आहेत ती लक्ष्मीला आपली दासी मानतात. अमाप पैसा मिळवावा आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोकांवर शासन करावं, अशा पद्धतीची बुद्धी ही इतर राष्ट्रांची आहे. त्याच संबंधाने आपण जर विचार केला तर सध्या चालू असणारी भारताची आणि अमेरिकेची ही राजकीय भूमिका जर पाहिली तर ही फक्त आधिपत्य गाजवण्यासाठी चालू असलेली पाहायला सापडते. प्रत्येक व्यवहार फक्त डॉलर आणि डॉलर मध्ये व्हावा, अशा पद्धतीची एक मानसिकता अमेरिकेची आहे की त्यांना बाकीच्या लोकांना, बाकीच्या राष्ट्रांना डॉलर शिवाय दुसरं काहीच साधन नको, अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे. पण भारताची भूमिका मात्र तशी नाही. भारत म्हणतो सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः
सर्वे भद्रानुपश्यन्तु मा कश्चित् दुःख वाप्नुयात्. उदार चरितानाम तु वसुधैव कुटुंबकम, अशा पद्धतीची भावना भारताची आहे. आणि त्याचा परिणाम आज भारतावर वेगवेगळ्या पद्धतीचे निर्बंध घालता येतात. बघा, अन्य देशामध्ये जाऊन अन्य देशामध्ये नोकरी करायची आणि तिथून पैसा भारतामध्ये घेऊन यायचा, अशा पद्धतीची बुद्धी आपल्या भारतीयांची कधीच नाही. परंतु माझ्या माध्यमातून माझ्या ज्ञानाचा, माझ्या कौशल्याचा विचार जर चांगल्या पद्धतीनं परकीय देशामध्ये होत असेल आणि त्या माध्यमातून माझ्या देशाबरोबर परकीय अर्थव्यवस्था जरी सुधारत असेल, तर मी परदेशामध्ये गेलं पाहिजे आणि मी ते असणारं अमूल्य कार्य केलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना संपूर्ण असणाऱ्या या भारताच्या नागरिकांची पाहायला सापडते. ज्यावेळी इतर देशांमध्ये आम्हाला नोकरी मिळते, त्यातून काहीतरी मोबदला दिला जातो, हा मोबदला हा तुमच्या फायद्यापेक्षा कमीच असतो, हे लक्षात ठेवा. कारण कोणताही असणारा त्या कंपनीचा मालक, सीईओ, हा तुमच्यातून प्राप्त होणाऱ्या फायद्यापेक्षा तुम्हाला पगार जास्त कधीच देत नाही. आणि असे जर मालक असतील तर त्या कंपनीचं दिवाळं निघाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे संपत्ती, सुवर्ण ही फक्त मिळवण्याची गोष्ट नाहीये, तर ती जतन करण्याची, सांभाळण्याची गोष्ट आहे. आणि त्या संपत्तीचा वापर माझ्यापेक्षा माझ्या समाजाला, माझ्या राष्ट्राला आणि संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी कसा केला जाईल, या संबंधीचा विचार जे करतात ते लक्ष्मीचे उपासक असतात. त्यांना लक्ष्मी योग्य मार्गातून मिळवणं एवढंच योग्य वाटतं. अयोग्य मार्गाचा अवलंब करून ते कधीही लक्ष्मीची प्राप्ती करून घेत नाहीत. आणि असं असल्यामुळे इथं राष्ट्रासाठी विंदेहम, मी मागतोय, मला हवंय, काय पाहिजे? हिरण्यम, मला हवंय ते सोनं हवंय. सोनं मागितलं. सुवर्ण हे मनुष्याच्या समृद्धीचं लक्षण आहे, राष्ट्राच्या समृद्धीचं लक्षण आहे. एक 10-12 वर्षापूर्वीचा कालावधी असा होता की ज्या काळामध्ये आपल्याला आपल्या देशाचं सोनं परकीय देशांमध्ये घाण ठेवावं लागलं आणि त्या माध्यमातून आपली अर्थव्यवस्था चालवावी लागली. सगळे जाणकार आहात, त्या संबंधानं आपल्याला माहिती आहे. पण तो काळ पाठीमागे पडलेला आहे आणि आज भारतीय अर्थव्यवस्था ही पहिल्या 5 मधील एक अर्थव्यवस्था झालेली आहे, हेही तितकंच खरं आहे. म्हणून राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्वात पहिल्यांदा लागतं ते सुवर्ण लागतं. म्हणून सांगितलं यस्याम हिरण्यम विंदेहम, अहम हिरण्यम विंदे. मी काय मागतोय? तर सुवर्ण मागतोय. अजून काय मागितलंय? गामश्वम, गाम आणि अश्व. गा म्हणजे गो, गायी मागितल्या, गायी. लक्ष्मी आई साहेबांना काय मागितलं? तर गायी मागितली. गाय आणि गोधन हे भगवंतालाही प्रिय आहे आणि आई साहेबांनाही प्रिय आहे. बघा, गोधनाचा विचार करत असताना कृषीवलासाठी जेवढी उपयुक्तता त्या गोधनाची आहे, तशीच उपयुक्तता ही सर्वसामान्य जनांसाठी आहे. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, गाईचं दूध घेतलं, सेवन केलं तर बुद्धी तीक्ष्ण होते. म्हशीचं दूध जर आपण सेवन केलं तर बुद्धी मंद होते. आणि नवीन जो प्रकार, हायब्रिड प्रकार आलेला आहे, कृत्रिम प्रकार, की ज्याला जर्सी असं म्हटलं जातं, त्या जर्सीचं किंवा क्रॉस ब्रीड जी म्हटलं जातं, त्या क्रॉस ब्रीडाचं जर आपण दूध सेवन केलं तर मती बुद्धी भ्रष्ट होते. अशा पद्धतीची भावना या असणाऱ्या दुग्धाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून काय मागितलं? तर सांगितलं गावो दाशोश, गावो
आम्हाला काय द्या, तर पहिल्यांदा सांगितलं गा म्हणजे गोधन द्या. गोधनाचा विचार दोघांसाठी केला, एक कृषीवालांसाठी केला आणि एक सामान्यांसाठी केला. गायी जर बघितल्या तर गायीच्या बाबतीमध्ये विचार करताना असं सांगितलं, तृणम खादते केदारे जलम पिबती जलतले दुग्धम यच्छति लोकेभ्यो धेनुभ्यो जनमातरः. कुठतरी चरून येतात, एखाद्या जलाशयामध्ये पाणी पितात, पण दूध मात्र लोकांना देतात. ह्या गायी ह्या काय आहेत, तर लोकमातरः, लोकमातर आहे. एकदा स्वामीजींच्या आयुष्यामधील एक कथा आहे, स्वामी विवेकानंदांच्या. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेमध्ये होते आणि तिथं पत्रकार परिषद चालू होती. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये एकाने प्रश्न विचारला की महाराज, कोणत्या जनावरांचं दूध हे शरीरासाठी उत्तम आहे? आता कोणत्या जनावरांचं दूध हे उत्तम आहे म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं बफेलो, म्हशीचं दूध उत्तम आहे. आता बफेलो म्हटल्याबरोबर सगळ्यांनी हसायला सुरुवात केली की हे एवढ्या गायीचा गोधनाचा पुरस्कार करतात आणि म्हशीचं दूध चांगलं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. सगळे हसायला लागले. विवेकानंदांनी विचारलं, काय झालं बाबा हसायला तुला? हसायला काय झालं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं, मी प्रश्न विचारला की कोणत्या जनावराचं दूध योग्य आहे, छान आहे, त्याला उत्तर तुम्ही, आम्हाला अपेक्षित होतं की गायी हे उत्तर देतात, काऊ हे उत्तर देतात, पण तुम्ही म्हैस हे उत्तर दिलं, बफेलो हे उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं माझं चुकलं नाही. तुम्ही जसा प्रश्न विचारला त्या पद्धतीचं उत्तर तुम्हाला मिळालंय, कारण जनावर ही म्हैसच आहे. आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये गायीला जनावर मानत नाही, तर तिला माता मानतो. म्हणून तुम्ही जर प्रश्न विचारला असता कोणाचं दूध चांगलंय, तर गोमातेचं दूध चांगलंय हे उत्तर दिलं असतं. परंतु तुम्ही प्रश्न विचारताना विचारला की कोणत्या जनावराचं दूध चांगलंय, त्याला उत्तर देताना मी म्हशीचं अशा पद्धतीने दिलं. म्हणजे ज्या ठिकाणी गायीला माता मानलं जातं अशा संस्कृतीमधील आपण आहोत आणि ही संस्कृती गोधनाचा पुरस्कार करणारी आहे. आणि म्हणून गायीचं महत्व ओळखून आपल्या पूर्वसुरींनी लक्ष्मी मातेला सांगितलं आम्हाला दे. काय दे, तर सांगितलं हिरण्यम विंदेयम गाम, गाय दे. पुढे सांगितलं अश्वम, अश्व दे. अश्व म्हणजे घोडा, आम्हाला घोडे दे. ज्या पद्धतीनं गाय हे गोधन हे समृद्धीचं लक्षण आहे, त्या पद्धतीनं घोडा अश्व हे महालक्ष्मीचं प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या सरदाराची, एखाद्या राजाची ज्या वेळेस तुलना केली जायची त्यावेळेस त्याच्याकडे घोडदळ किती आहे त्याच्या संबंधीचा विचार केला जायचा. घोडे हे अत्यंतिक प्रामाणिक आहेत, अत्यंतिक प्रामाणिक. त्यासाठी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला सापडतात. छत्रपती शिवाजी महाराज ज्या अश्वावर आरूढ व्हायचे तो अश्व, महाराणा प्रताप ज्या अश्वावर आरूढ व्हायचे तो चेतक नावाचा त्यांचा अश्व. स्वतःचे प्राण त्या ठिकाणी त्यांनी त्या दलदलीमध्ये समर्पित केले, पण पृथ्वीराज चव्हाणांचा जीवजनी वाचवला. अशा पद्धतीचे असणारे अश्व आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून जिथं प्रामाणिकता आहे तिथे या अश्वाचं उदाहरण दिलं जातं. म्हणून सांगितलं की आम्हाला दुसरं महत्वाचं दे, ते म्हणजे अश्व दे. हिरण्य दे, गायी दे आणि अश्व म्हणजे घोडी दे. आणि पुढे सांगितलं की सगळ्यात महत्वाचं पुरुषान अहम, पुरुष दे. आता पुरुष हा जो शब्द आहे संस्कृत मध्ये, पुरुष हा शब्द स्त्री आणि पुरुष या दोन्हींचा वाचक आहे. आयुर्वेदामध्ये पुरुष संतती प्राप्त्यर्थम अशा पद्धतीचा एक उल्लेख आहे आणि त्याच्या संबंधाने फार मोठ्या प्रमाणामध्ये वाद निर्माण झाला होता पाठीमागे.
त्या वादामध्ये न घुसता पुरुष हा हे तत्व मानव जातीसाठी आहे, म्हणून उत्कृष्ट अशा पद्धतीची सुबुद्धियुक्त आणि आरोग्य संपन्न अशा पद्धतीचे पुरुष म्हणजे मानव समाज आम्हाला दे, अशा पद्धतीची एक विनंती केलेली पाहायला सापडते. बघा, ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, परंतु जे मनुष्य त्या ठिकाणी कार्यरत आहेत ते मात्र निर्बुद्ध स्वरूपाचे आहेत, किंवा जे मनुष्य त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत ते रोगी आहेत. लाभ घेता येईल का? लाभ घेता येणार नाही. म्हणून सांगितलं की काय कर, पुरुषान्नहम, सर्वात महत्वाचं पुरुष म्हणजे उत्तम अशा पद्धतीची माणसं दे. जगामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त सहजासहजी होऊ शकतील, परंतु उत्तम पद्धतीचा व्यक्ती प्राप्त होणं ही अतिशय अवघड गोष्ट, अतिशय अवघड गोष्ट. मध्यंतरी भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये थोडासा विवाद निर्माण झाला, युद्धजन्य अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली, आणि त्यावेळी आपल्याला माणसांची ओळख कळली. कोण आपल्याकडून आहे, कोण परकीय शक्तीचं समर्थन करतंय. अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे हे पायदळी लावले होते, पायऱ्यांवर वगैरे लावले होते. पण समाज विघातक असणाऱ्या वृत्ती इथं असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर पाय देणं टाळलं, ते झेंडे काढून टाकण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर हे जे पुरोगामी म्हणून स्वतःला म्हणून घेतात या व्यक्तींचाही विचार करा की इस्रायल नावाच्या देशाने आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्धामध्ये मदत केलेली आहे, आणि त्याच इस्रायलचा निषेध करणारे काही ढोंगी, मी स्पष्ट त्यांना ढोंगी म्हणतो, ढोंगी प्रवृत्तीची व्यक्ती, ज्यांना आपल्या देशाच्या संबंधाने काहीच देणं घेणं नाहीये, अशा व्यक्ती त्या वेगवेगळ्या राष्ट्रांचं समर्थन करण्यासाठी आणि एखाद्या राष्ट्राचा निषेध करण्यासाठी प्रवृत्त होत होते. राहतात भारतामध्ये, तुम्हाला कामधंदा मिळतो भारतामध्ये, तुमच्या तृष्णेचा प्रश्न सुटतो भारतामध्ये, आणि तुम्ही समर्थन करताय अन्य राष्ट्रांचं. कितपत योग्य आहे? म्हणून उत्तम असणाऱ्या जनतेची, उत्तम असणाऱ्या प्रजेची प्राप्ती होणं हे राजाचं भाग्य समजलं जात. म्हणून या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं की पुरुष सुद्धा आम्हाला उत्तम पद्धतीचे दे, उत्तम पद्धतीचे पुरुष दे. आणि ही विनंती त्या जात वेद नावाच्या अग्नीला केलेली पाहायला सापडते. ताम आवह जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम. आता ही लक्ष्मी आवाहित केलेली आहे, ही लक्ष्मी येणार आहे. मग ती कशी येणार आहे, कोणत्या स्वरूपामध्ये येणार आहे, त्याचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये केलेलं आहे. अश्वपूर्वाम रथमद्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवीम उपमभये श्रीरमाम देवी जुखताम. आता याच्यामध्ये दोन भेद आपल्याला पाहायला सापडतात, श्रीरमाम देवी जुखताम आणि श्रीरमाम देवी जुषताम. ऋग्वेदामध्ये श वापरलं जातं, तर यजुर्वेदामध्ये ख वापरलं जातं. अर्थ काय, तर दोन्हींचा अर्थ एकच आहे, त्याच्यामध्ये अर्थामध्ये कोणताच बदल नाही, परंतु उच्चारण पद्धतीमध्ये मात्र बदल आपल्याला पाहायला सापडतं. मौखिक परंपरेच्या माध्यमातून आलेल्या या रचनामध्ये फक्त श आणि ख एवढा बदल आपल्याला पाहायला सापडतो. आणि प्रत्येकाचा संप्रदाय भिन्न भिन्न असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो वेदाच्या बाबतीमध्ये. परंतु मूळतः हे सूक्त श्री सूक्तातील पंचम मंडलामध्ये असल्यामुळे आपण ऋग्वेदातील पंचम मंडलातील असल्यामुळे
आपण ऋग्वेदातीलच मंडलांच्या पद्धतीने विचार करू. म्हणून इथं सांगितलं अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवी उपमहे श्रीरमाम देवी जुषताम. हिला आवाहन केलं, ही येते कोणत्या स्वरूपामध्ये येते तर सांगितलं अश्वपूर्वाम. पहिल्यांदा अश्व येतात, रथमध्याम मध्ये रथ येतात आणि त्या रथामध्ये ही विविध स्वरूपाच्या माध्यमातून विराजमान असते, विविध स्वरूपांच्या माध्यमातून विराजमान असते. आणि पुढं हस्तिनाद प्रबोधिनीम आणि पाठीमाग अनेक त्या ठिकाणी हत्ती असतात आणि आपल्या चित्काराच्या माध्यमातून, आपल्या बोलण्याच्या माध्यमातून ते अनेक लोकांना प्रबोधन करत असतात. सामान्य व्यक्ती यायचा म्हटल्यानंतर त्याच्यासाठी फार मोठा डालडोम नसतो, परंतु एखादा विशिष्ट व्यक्ती येणार म्हटल्याबरोबर त्याचं ऐश्वर्य त्या ठिकाणी प्रगट केले जातं. आणि ते ऐश्वर्य प्रगट करत असताना सांगितलं की एकटी महालक्ष्मी येत नाही, तर ती आपल्या सर्व ऐश्वर्यासहित प्रगट होते. आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये याचा विचार केलेला आहे बघा. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी तो पाहावा, म्हणजे पुढची संगती व्यवस्थित पद्धतीने लागेल. बघा, ज्या वेळेस महालक्ष्मी माता प्रगट होते त्यावेळेस ती सर्व ऐश्वर्यासहित प्रगट होते. आणि हे ऐश्वर्य कशाच्या माध्यमातून दिसतं तर या 3 गोष्टींच्या माध्यमातून दिसतं. आपण मागच्याच श्लोकामध्ये विचार करत असताना सांगितलं ऐश्वर्य, अश्व हे ऐश्वर्याचं लक्षण आहे आणि तशाच पद्धतीचं ऐश्वर्य आमच्या लक्ष्मी मातेला आहे. म्हणून तिचा विचार करत असताना सांगितलं ती एकटी येत नाही. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम. अनेक घोडे पहिल्यांदा त्या ठिकाणी प्रगट होतात. आता याच्या संबंधाने संकल्पना जी आहे ती समुद्र मंथनाची संकल्पना आहे. मंथन करायला प्रारंभ केला आणि मंथन करायला प्रारंभ केल्यानंतर अनेक हत्तींचे चित्कार ऐकू यायला लागले. अनेक हत्तींचे चित्कार ऐकू यायला लागल्याबरोबर कदाचित इंद्रदेवाला वाटलं की ज्या पद्धतीनं माझा हत्ती आहे त्याप्रमाणे अनेक हत्ती या ठिकाणी येत आहेत. त्याला आनंद झाला की प्रत्येक देवताला एक एक ऐरावत देता येईल आपल्याला. परंतु ते हत्ती हे ऐरावताप्रमाणे नव्हते, तर त्या हत्तींचा चित्कार हा सर्व देवतेंना उपदेश करणारा होता. सर्व देवतेंना उपदेश करणारा होता. आणि ते ज्यावेळेस चित्कार कानावर यायला लागले त्यावेळेस प्रथम जे मंथनातून बाहेर आले ते सगळे घोडे आले. बघा, आवाज येतोय हत्तींचा, परंतु समुद्र मंथनातून प्रथम जे बाहेर पडलेत ते घोडे. संगती लागेना, संगती लागेना. म्हणजे आवाज एकाचा येतोय आणि बोलताय दुसरं जण, असं जर आपल्याला कळलं तर आपली संगती लागत नाही. त्या पद्धतीनं पहिल्यांदा जो आवाज आला तो हत्तींचा आवाज आला, परंतु प्रगट झाले मात्र घोडे, अश्व प्रगट झाले. आणि मग त्यानंतर अपार धन घेऊन, अपार संपत्ती घेऊन लक्ष्मी माता त्या ठिकाणी प्रगट झाली. रथमध्याम मध्ये रथ प्रगट झाला आणि त्या अलौकिक रथावर अत्यंतिक सौंदर्यवान असणारी, जिला आंतरिक सौंदर्य सुद्धा आहे आणि बाह्य सौंदर्य सुद्धा आहे, अशा पद्धतीची लक्ष्मी माता त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि त्यानंतर हस्तिनाद प्रबोधिनीम, हत्ती प्रगट झाले आणि ते हत्ती स्वतःच्या चित्काराच्या माध्यमातून उपदेश करतात, प्रबोधन करतात. ज्यावेळी लक्ष्मी मातेकडे पाहिलं सगळ्या देवांनी त्यावेळेस प्रत्येकाला तिच्या संबंधाने अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. परंतु जे हत्तींचं प्रबोधन होतं, गजांचं प्रबोधन होतं, ते प्रबोधन ऐकल्याबरोबर जेवढे देवासुर होते
देवही होते आणि असुरही होते. सुरासुर म्हणा, देवासुर म्हणा, हे सगळे पाठीमागे सरकले. कोणाच्याही अंतःकरणामध्ये तिच्या संबंधाने अभिलाषा निर्माण झालीच नाही. कारण हे हत्ती त्या असणाऱ्या हेमवती स्वरूपाचं, त्या असणाऱ्या परब्रह्म स्वरूपाचं, त्या असणाऱ्या शक्ती स्वरूपाचं, त्या असणाऱ्या महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती स्वरूपाचं ज्ञान देत होते. आणि ते ज्ञान ज्यावेळी सर्व देवासुरांना प्राप्त झालं त्यावेळी सर्वजण पाठीमागे सरकले. फक्त 3 देव त्या ठिकाणी उपलब्ध होते किंवा समोर आले, ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेवाने आई साहेबांना नमस्कार केला आणि सांगितलं की तुम्ही माझ्या माते समान आहात. भगवान शिवशंकर तर विरक्तच आहेत. त्यांच्या मनामध्ये कोणत्याही पद्धतीची आई साहेबांना बघून भावना निर्माण झाली नाही. आणि मग लक्ष्मी आई साहेबांनी आमच्या भगवान श्री हरी विष्णूच्या गळ्यामध्ये ती कमल पुष्पांची माळ घातली आणि त्या असणाऱ्या भगवान श्री हरी विष्णूंचं दास्यत्व पत्करलं किंवा भगवान श्री हरी विष्णूची सहचारिणी म्हणून ती त्या ठिकाणी थांबली. आणि अपार जे धन होतं ते अपार धन भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी विलीन झाले. भगवंताचा जे षडगुण ऐश्वर्य आहे त्या षडगुण ऐश्वर्याचं वर्णन करत असताना सांगितलं, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. त्याच्यामध्ये जे 2 गुण आहेत ते 2 गुण भगवती आई साहेबांच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त झालेले. ते म्हणजे कोण? श्री आणि ऐश्वर्य. श्री आणि ऐश्वर्य हे दोन्ही गुण आई साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून भगवंताला 6 गुण आहेत आणि त्या 6 गुणांपैकी 2 गुण हे भगवती आई साहेबांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत, अशा माझ्या मतीप्रमाणे मी सांगतो. भगवंत स्वतः ऐश्वर्यवान आहे, भगवंत स्वतः आहे, परंतु आई साहेबांच्या माध्यमातून अधिकाधिक ऐश्वर्य त्यांना प्राप्त झालं असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे ज्यावेळी आई साहेबांचं प्रागट्य होतं त्यावेळी अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रियम देवी उपमहे श्रीरमाम देवी जुखताम. आणि ही प्रगट झालेली ऐश्वर्यासहित प्रगट झालेली आंतरिक सौंदर्य असणारी ही महालक्ष्मी माम जुषताम, माझ्यावर कृपा करू, अशा पद्धतीचा भाव ह्या 4ही पुत्रांनी अत्यंतिक प्रेमानं या ठिकाणी कथन केलेलं आपल्याला पाहायला सापडतो. याही पुढच्या असणाऱ्या श्लोकांचा, मंत्रांचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो आपण पुढच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ ज्यांनी पाहिलेला आहे आणि पाठीमागचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नाहीत त्यांनी भक्तिगंध या चॅनलवर जावं आणि सर्व पाठीमागचे व्हिडिओज पाहावेत. याही पेक्षा नवरात्रींची जी नवरूप आहेत त्याचेही व्हिडिओ नवरात्र नावाच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत, तेही पाहावेत. पण ते पाहत असताना एक दिवस आधी व्हिडिओ पहा, म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये, कोणत्या प्रकारे भगवती आई साहेबांची आपल्याला उपासना करायची आहे, कोणता नैवेद्य, कोणत्या पद्धतीची फुलं भगवती आई साहेबांना अर्पण करायची आहेत, या संबंधाने सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. तोही व्हिडिओ तुम्ही पहा. आणि जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आणि अनंत असे भक्त आहेत जे श्री सुक्ताचं अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सर्वांपर्यंत हे सुक्त पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुढील श्लोकांचा आपण विचार पुढच्या श्लोकांमध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये चिखलीद नावाचा जो आई साहेबांचा पुत्र आहे त्याने विशेष अशा पद्धतीचं गाराणं, विशेष अशा पद्धतीची मागणी आई साहेबांकडे केलेली आहे. त्या मागणीचा विचार करायचा आहे. आणि कोणकोणत्या पद्धतीचं द्रव्य हे चिखलीद, श्रीद त्या दोघांना दिलेलं आहे याचाही विचार आपल्याला करायचा आहे, पण तो आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. यासारख्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिगंध चॅनेलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भक्तिगंध.